देशभरामध्ये सध्या असलेलं व्यावसायिक गॅस सिलेंडरचं संकट आता हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत अधिकच गहिरं झालेलं आहे आणि याच कारणानं अनेक ठिकाणी अपेक्षित असा नैसर्गिक वायूचा म्हणजेच एलपीजीचा पुरवठा होत नसल्यानं उपाहारगृह बंद होऊ लागलेली आहेत। आपल्या समोर पुणे, सोलापूर आणि वर्ध्याची दृश्य आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात दाखवतोय। त्याचबरोबर आपल्या समोर आता वेगवान पद्धतीनं या संदर्भातल्या प्रतिक्रिया येतील। मी जवळ 27 वर्ष या भाषाईक खानावळीत जेवतोय आणि जवळजवळ 90 वर्षाचं जुनं आहे वर्ष आहे आणि मी सकाळ संध्याकाळ होतो। आमच्यासारख्यांचे फार हाल होतात। नाही आता गॅस टंचाईचा फटका बसतोय, आता तुम्ही जेवणार कुठे, काय करणार? आता काय करा, तीच मोठी काळजी आहे। त्यांनी बोर्ड लिहिला आहे, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार 4 दिवस त्यांनी बंद ठेवलं। एखादा दिवस आपण समजू शकतो काहीतरी हे करता येतं, 4 दिवस म्हणजे फार त्रास आणि सगळ्यांनाच त्रास होतो। मागील 2 ते 3 दिवसापासून ज्या शासकीय पुरवठादार कंपनी आहेत, HP गॅस, इंडियन गॅस, ज्यांचे सिलेंडर कमर्शियल सिलेंडर आम्हाला येत होते, ते सिलेंडर जवळपास मागील 2 ते 3 दिवसापासून त्या कंपनीने द्यायला असमर्थता व्यक्त केलेली आहे। त्यांनी शासनाकडून आदेश आहे की कमर्शियल सिलेंडरचा सप्लाय होऊ द्यायचा नाही असे म्हटले आहे। आजपर्यंत आमच्याकडे शिल्लक साठा होता, तो चाललेला आहे, पण आता आमच्याकडे काही सिलेंडर शिल्लक नसल्यामुळे आम्हाला म्हणजे असं वाटत आहे की आता आम्ही रेस्टॉरंट पुढे चालू शकणार नाही। त्याच्यामुळे आम्हाला टेबल सेल आणि जो रेस्टॉरंटचा सेल आहे तो बंद करावा लागत आहे। आम्ही सगळीकडे एन्क्वायरी केली, सगळीकडे माहिती घेतली। ही गॅस जी आहे हा पूर्णपणे बंद झालेला आहे। जो व्यावसायिक गॅस आहे, घरगुती गॅस थोड्या प्रमाणात मिळत आहे, ते त्यामुळे व्यावसायिक गॅसचं प्रमाण कमी झाल्यामुळे हा हॉटेल इंडस्ट्री ही पूर्णपणे स्तब्ध झालेली आहे आणि याचा परिणाम पुढे काय होईल हे बघणं गरजेचं आहे। दरम्यान ज्या पद्धतीनं व्यावसायिक गॅस सिलेंडरचा काळा बाजार होतो, तो काळा बाजार रोखण्यासाठीच व्यावसायिक गॅस सिलेंडरवर निर्बंध आले आहेत असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत भूमिका लोकसभेमध्ये मांडली। Any business or individual can purchase cylinders in any quantity at the point of sale with no government control in normal time. In a supply constrained environment where public anxiety is elevated, this deregulated structure creates a direct and uncontrolled pathway for hoarding, diversion and resale at inflated prices. Commercial LPG has been regulated to prevent black marketing, not to penalize the hospitality sector. Commercial LPG is sold in a completely deregulated, over-the-counter market at market price without any government subsidy. There is no registration system, no booking requirement, no digital authentication, and no delivery confirmation mechanism. दरम्यान या सगळ्या संकटाची झळ मुंबईच्या पोलिसांनाही अनुभवायला लागली आहे आणि पोलिसांबरोबरच वकिलांना सुद्धा याची अडचण अनुभवते आहे। कारण मुंबईतल्या महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या न्यायालयाच्या बाजूला पोलिसांचं कार्यालय आहे, तिथे एक पोलीस कॅन्टीन आहे, ते बंद पडलंय। तिथे फक्त सध्या डाळभातच मिळतो आहे। यामुळे मुंबईच्या पोलिसांची आबाळ होतीये। आझाद मैदानातल्या कॅन्टीनला टाळं लागावं लागलेलं आहे।